बदलापूर शहरातील अनधिकृत फेरीवाल्यांवर पालिकेच्या कारवाईनंतर फेरीवाल्यांचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आलाय। भाजपचे नगरसेवक संभाजी शिंदे यांनी स्टिंग ऑपरेशन करत एकाच व्यक्तीच्या नावावर तब्बल 11 अनधिकृत हातगाड्या असल्याचा दावा केलाय। शहरात जवळपास 1000 अनधिकृत हातगाड्या असल्याचा आरोप करत शिंदेंनी फेरीवाल्यांच्या कथित नेटवर्कवर आणि पालिकेच्या कारवाईवर गंभीर प्रश्न उपस्थित केले। स्थानिक मराठी व्यावसायिकांना नियमानुसार परवाने देऊन त्यांना व्यवसायासाठी योग्य जागा उपलब्ध करून द्यावी अशी मागणी त्यांनी केली आहे। मी आज सकाळी जेव्हा बाहेर पडलो तेव्हा मला ही गोष्ट जाणवली। मी ती आता व्हिडिओ स्वरूपात तुमच्याकडे पाठवली। एकाच माणसाच्या 11 गाड्या, सीझन वाईज वेगवेगळी फळं घ्यायची, त्याच्यानंतर या हातगाड्यांवाल्यांना द्यायची। समीर खान नावाचे लोक आहेत, बाहेरून युपीतनं आलेत आणि ते इथे बेकरीमध्ये राहतात, दर्ग्यात राहतात, अशा गोष्टीमध्ये त्या ठिकाणी राहतात आणि त्या ठिकाणी झोपतात। मी त्या दिवशी एक लसूणवाल्याचा व्हिडिओ पण तुम्हाला पाठवलेला होता। तर नगरपालिकेचे अधिकारी आहेत ना, हे यांच्या हातगाड्या जप्त करायचं नाटक करतात, दाखवतात। आतापर्यंत एक फिके नावाचा अधिकारी, आता जो अधिकारी आहे तो थोडा कडक भूमिका घेणार आहे, आम्ही त्याला चांगलं प्रोत्साहन दिलंय। पण पूर्वीचा एक फिके म्हणून एक अधिकारी होता, अँटी करप्शनने पकडलेला अधिकारी होता आणि तो अधिकारी यांच्याकडनं या आता जी डाळिंबवाला गाडीवाला आहे त्याच्याकडनं महिन्याला हप्ता घ्यायचा आणि त्या गाड्या सर बिनबोबाट त्या ठिकाणी चालायच्या। अशा पूर्ण बदलापूर शहरामध्ये 1000 पेक्षा जास्त हातगाड्या आहेत आणि मग हातगाड्या तोडल्या या परप्रांतीयांच्या, तर मग वाईट नाही वाटलं पाहिजे। ठीक आहे, आपल्या मराठी माणसाला आपण पहिली संधी देऊयात, फेरीवाल्यांना त्यांना लायसन काढून देऊयात। त्यांनी फुटपाथवरती हातगाडी लावली तर आपण त्याला परवानगी पण देऊयात। पण हे असे जे समीर खान वगैरे येतात ना, त्यांच्या हातगाड्या आपण तोडायलाच पाहिजेत, कारण ह्या हातगाड्या तोडल्या नाहीत, ह्या हातगाड्या जप्त केल्या जातात, हे सोडवतात, कारण त्यांना एवढं प्रॉफिट आहे या बिझनेसमध्ये की ते त्या हातगाड्या सोडून आणतात पालिकेचे पैसे भरून आणि परत चालू करतात। अधिकारी परत त्याच्यामध्ये त्यांच्याकडनं पैसे घेतात। मग ह्या अशा लोकांच्या हातगाड्या तोडण्यास आपण समर्थन केलं पाहिजे। माणूस एक आणि त्याच्या नावावर हातगाडी किती, तर 11, आणि तेही अनधिकृत।